काँग्रेस सुधारणारच नाही का, असा एक प्रश्न अशात निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन त्यातल्या त्यात मोठी राज्य जी प्रत्यक्ष काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आणि हे आत्ताच नाही, तिथल्या निवडणुका झाल्यापासून राजस्थानमध्ये तर प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात आणि त्याच्यानंतर जेव्हा नेता निवडीची वेळ आली तेव्हापासून असंतोष कसा आहे हे वारंवार समोर आलेलं आहे. ह्याच्यामध्ये बाकीच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजप, काँग्रेसच्या विरोधातले इतर पक्ष यांचा दृष्टिकोन आपण बाजूला ठेवूयात. काँग्रेसचे जे समर्थक आहेत आणि काँग्रेसचे जे विरोधक आहेत या दोघांचा एक दृष्टिकोन बाजूला ठेवून आपण शांतपणे याचा विचार करूयात की जेव्हा तुमच्याकडे सत्ता नसते तेव्हा तुमचं वागणं कसं असतं हे जाऊ द्या, पण प्रत्यक्ष आता तुमच्याकडे 3 राज्यांमध्ये सत्ता आहे. एक नंबर 2ची गोष्ट म्हणजे आजही देशातला प्रमुख विरोधी पक्ष जरी जरी प्रत्यक्ष खासदारांची संख्या कमी असली तरी 11-12% मतं, 11 कोटी मतं जी काँग्रेसला भेटलेली आहेत, 2 नंबरची मतं संपूर्ण भारतामध्ये मिळून ती अतिशय महत्त्वाची आहेत आणि काही राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे, त्यांचं अस्तित्व आहे. दुसरा जो मुद्दा ज्याच्यामुळे ही आम्हाला चर्चा जरूर करावी वाटते, काही जणांना वाटेल की काँग्रेसची कशाला चर्चा करायची, की संपत असेल तर संपू द्या किंवा त्यांचं काय पराभव व्हायचं तर होऊ द्या, त्यांना अजूनही कार्यकारी अध्यक्षावर चालू आहे, अध्यक्ष निवडता नाही आला. तसा मुद्दा नाही आहे. काँग्रेसचं जे मॉडेल आहे ना ती जास्त चिंताजनक गोष्ट आहे. 1960च्या साधारणतः नंतर शहरीकरण वाढायला लागलं, त्याच्यानंतर नोकऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलं, राज्यांची संख्या वाढली. आधीची राज्य वेगळी होती. 60च्या नंतर साधारणतः महाराष्ट्राची स्थापना 1960ची आहे, गुजरात पण त्याच्याबरोबरच राज्य म्हणून वेगळं झालं. नोकरदारांची संख्या वाढायला लागली, त्याला जोडून अजून एक गोष्ट घडली होती, त्याच्यामुळे ह्या काँग्रेसच्या मॉडेलची चिंता करावी लागते. तेव्हा काय झालं, सरकार म्हणजे नेहरू प्रणीत जी समाजवादी आर्थिक धोरणं होती त्या आर्थिक धोरणातून प्रत्यक्षामध्ये निष्पन्न काय व्हायचं तुम्ही एक लक्षात घ्या की लायसन कोटा परमिट राज, यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण ज्याच्यावरती चर्चा केली होती की नेत्यांपाशी संपत्ती का वाढते, त्याच खरं तर व्हिडिओचा पुढचा भाग समजून घ्या. ते काँग्रेसचं मॉडेल आहे. म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना काय करायचं, एखादं लायसन देऊन टाकायचं, गॅसची एजन्सी द्यायची, रॉकेलची एजन्सी द्यायची. तेव्हा पेट्रोलियम केंद्र शासनाकडे असल्यामुळे त्याचे पेट्रोल पंप मिळायचा. लायसन कोटा परमिट राजमधून आपल्या म्हणजे जशा पद्धतीने तुम्हाला नोकऱ्या देण्यात येतात, तुमच्या संस्थांना अनुदान देऊन त्यांना अंकित केलं जातं, या सगळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांचे पगार शासन करतं. म्हणजे हळूहळू सगळ्यांना शासनावरती अवलंबून ठेवायचं. किंवा एखादा उद्योग असेल तर त्या उद्योगाची परवानगीच्या पण नाड्या परत शासनाच्या हातामध्ये आहेत, एजन्सी आहे त्याच्या नाड्या पण शासनाच्या हातामध्ये. हे काँग्रेसचं मॉडेल आहे आणि ह्याच्या जीवावरती तुम्ही तो पक्ष वाढवला. पूर्वीच्या काळी कार्यकर्ते निस्पृहपणे काम करायचे, त्याच्या जीवावरती ती विचारसरणी मान्य होऊन आणि ते प्रत्यक्ष समाजामध्ये काम करायचे. म्हणून नंतरच्या काळातलं जे मॉडेल समोर आणलं काँग्रेसनी की असं काहीतरी उपकृत करायचं आणि जागोजागी अशा पद्धतीचे त्यांच्या असे बेट तयार झालेत. म्हणजे एखादी जुनी एजन्सी आहे ती कोणाला असती की बरोबर एखाद्या काँग्रेसीला असती. एखादी शाळा आहे ज्याचा उल्लेख आपण यापूर्वीच्या ह्याच्यामध्ये केला होता की सहकारी साखर कारखाना आहे. हे तुमच्या असं लक्षात येईल की सत्तेच्या आजूबाजूने वाढवणारं हे काँग्रेसचं मॉडेल आहे. आता अडचण अशी झाली की बदलत्या काळानुसार भाजपकडे आधी मोठ्या प्रमाणात सत्ता नव्हती. वाजपेयीच्या काळातही स्पष्ट बहुमत नव्हतं आणि इतर आघाडींबरोबर सगळ्यांबरोबर मिळून ते करावं लागायचं आणि तितक्या राज्यांमध्ये पण भाजपची सत्ता नव्हती. 2014ला आज 7 वर्षापासूनचं जे भाजपचं सत्तेचं मॉडेल समोर येतंय ते आधी नव्हतं. त्याच्यामुळे आणि काँग्रेसचं जे होतं ते 1984ला एका पक्षाचं बहुमत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ही सगळी सत्ता राबवली होती ते जे मॉडेल होतं, नंतरच्या काळामध्ये अशा पद्धतीने म्हणजे एखादं B&C तुमचा म्हणजे PWD या खात्यामधला जर मंत्री असेल तर त्याचे कॉन्ट्रॅक्टर्स आणि ते बाकीचे सगळे अशा माध्यमातून पक्ष वाढत होता. टोळ्या किंवा छोट्या छोट्या ठिकाणी ज्यांची संस्थानं आहेत त्यांना बरोबर घ्यायचं. राष्ट्रवादीनं कसं मॉडेल डेव्हलप केलं होतं, काँग्रेसचाच एक थोडासा वेगळा भाग आहे तो की जे आधीच त्या ठिकाणी प्रस्थापित आहेत, ज्यांच्या संस्था आहेत, ज्यांचे साखर कारखाने आहेत, पतपेढ्या आहेत, दूध महासंघ आहे, कितीतरी गोष्टीवर ज्यांचं वर्चस्व आहे. म्हणजे त्या विभागातल्या आर्थिक नाड्या ज्या शासकीय ह्याच्यामधून आलेल्या आहेत, परवान्यातून, अनुदानातून, बाकीच्या ह्याच्यातून, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं मग तो पक्ष वाढवणे, हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मॉडेल. आता अडचण अशी झालेली आहे की आता ती सत्ता तुमची गेल्याच्या नंतर हे लोक विखुरले.
हे सगळे सत्तेचे लाभार्थी असतात. सत्ता नाही म्हणल्यानंतर जसं ल्युटन्स दिल्ली नावाची गोष्ट होती की ते लाभार्थी होते. डाव्या पक्ष, पुरोगामी, डावे कार्यकर्ते ह्या सगळ्यांना अप्रत्यक्षरित्या इंदिरा गांधींनी 1990 नंतर NGO करण जे मोठ्या प्रमाणात झालं, आणीबाणीच्या नंतरचं त्यांनी शहाणपण आलं आणि ही सगळी डावी चळवळ सगळे समाजवादी आणि बाकीच्या लोकांना संस्थांमध्ये गुंतून टाकलं. त्यांच्या संस्थांना काय म्हणता येईल वेगवेगळी अनुदानं दिल्या गेली, त्याच्यातून ते अडकून गेले. म्हणजे प्रत्यक्ष राजकीयांना तुम्ही येऊ नका, तुम्ही बाजूच्या गोष्टी करत राहा, त्याला आम्ही अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत राहू, तुम्ही तुमचं चालू द्या. असे NGO करण फार मोठ्या प्रमाणात झालं. एक गमतीची गोष्ट यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत असं सांगतात की शेतकरी कामगार पक्ष संपवायला त्यांनी काय केलं, तर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना बहुतांश प्रमाणामध्ये दारूचे लायसन्स गुत्ते देऊन टाकले. याचा परिणाम असा झाला की ते कार्यकर्ते त्यांच्या अवतीभोवतीचे लोक त्या दारूच्या नादाला लागले आणि 10 वर्षात पक्ष संपला. म्हणजे ठरवून पक्ष संपवण्यासाठी म्हणून जसा एखाद्या दारूच्या लायसनचा वापर झाला, तसं जसं उलट मी म्हणतोय की पक्ष वाढवण्यासाठी अशा काही दुसऱ्या लायसनिंगचा उपयोग करून घेतला. म्हणजे सरकारला केंद्रभागी ठेवून अशा पद्धतीनं हे मॉडेल केलं जातं. आज काँग्रेसची चिंता करायचं कारण असं आहे की हे बदलून भाजप आणि बाकीच्यांचे मॉडेल वेगवेगळे होते. ते किती चांगले आणि किती वाईट हा मुद्दा नाही, पण ते मॉडेल वेगळं होतं. त्याप्रमाणे त्यांनी एकदा मिळवली, दुसऱ्यांदा सत्ता मिळवून दाखवली. आता त्यांचं त्या पद्धतीनं स्थिरीकरणाकडे वाटचाल चालू आहे. ह्याच्या उलट काँग्रेसचं जे मूळ मॉडेल होतं महात्मा गांधींनी, काँग्रेसची छोटी असलेली चळवळ सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना, दलितांना, आदिवासींना, ग्रामीण भागातल्या त्याच्यामध्ये आणून त्याचा म्हणजे त्याचा काय समुद्र केला. छोटीशी चळवळ ओवळ जो होता त्याचा, हे जे मॉडेल होतं ते नेमकं नंतर नेहरूंच्या समाजवादींनी आणि इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीनी ते पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आणि नंतर ते सरकार केंद्रित झालं. आता गरज अशी आहे ज्याच्यामुळं काँग्रेसची परत चिंता करावी लागते, कारण की हे जर मॉडेल पूर्णपणे नेस्तनाबूत झालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ठामपणे राष्ट्रीय पातळीवरती उभं राहणारं काहीतरी दुसरं मॉडेल पाहिजे आहे, दुसरा पक्ष पाहिजे आहे. काँग्रेस म्हणून जरी तो राहणार नसेल तरी तशा स्वरूपातला दुसरा कुठला तरी पक्ष, दुसरी कुठली तरी संघटना किंवा काँग्रेसचं सध्याचं नेतृत्व बाजूला सारून दुसऱ्या कोणीतरी घेणं, म्हणजे एक अप्रत्यक्षरित्या ममता बॅनर्जींनी ती प्रक्रिया सुरू केली, पण त्यांचं आक्रस्ताळ नेतृत्व आहे आणि ते फक्त त्या एक पश्चिम बंगालपुरतं डाव्यांचा आक्रस्ताळपणाच्या विरुद्ध ते म्हणजे त्या विंचवाला उतारा हा असं म्हणायची पाळी आली होती. पण ते आता त्याच्यावरती लोकशाही मार्गानं पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं ते आहे असं नाही. म्हणून या काँग्रेसच्या नेतृत्वाची कशा पातळीवरती चर्चा करावी लागते. वैयक्तिक पातळीवरती काँग्रेसचं भक्त असो नाहीतर त्यांचे विरोधक असो यांचा मुद्दाच नाही किंवा काँग्रेसवरची म्हणून ही टीका नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये जसं सत्ताधाऱ्यांनी त्यांचं 1925 पासूनची RSSची संघटना आहे आणि त्याचं एक फळ म्हणून हे राजकीय दिसत आहे. अशा पद्धतीनं गेले 25-30 वर्ष, म्हणजे आता सत्ता गेली म्हणून नाही, मी 84 पासूनचा उल्लेख करतोय की जेव्हा काँग्रेसला स्पष्ट स्वतःच्या जीवावर बहुमत मिळालेलं होतं. म्हणजे 1989च्या निवडणुकांपासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने असं दुसरं मॉडेल पक्षवाढीसाठी किंवा दुसऱ्या कोणीही तयार केलं नाही, जे की भाजपकडे होतं. भाजपकडं आज सत्ता आहे म्हणून हे बोलतोय असं नाही आणि काँग्रेसची सत्ता आज गेली म्हणून टीका करतोय असं नाही. हा फरक लक्षात घ्या. त्यांनी 1925 पासूनचं त्यांचं RSSचं जे समाज सेवेचं मॉडेल होतं त्याच्या जीवावरती राजकीय हे मिळवलं. त्याच्या नेमकं उलट त्याला विरोध करणारं लोकशाहीमध्ये सकारात्मक असं एक मॉडेल पाहिजे होतं, जे समाजवाद्यांचं काही काळ होतं, सेवादल होतं त्यांचं राष्ट्र सेवादल, पण दुर्दैवाने ते निकालात निघालं, म्हणजे त्याचा प्रभाव नाही राहिला. किंवा काँग्रेसचंही प्रत्यक्ष सेवादल होतं, काँग्रेसचं सेवादल आहे काँग्रेसच्या लोकांनाच माहिती नाही, सेवादलाचे कार्यकर्ते होते, ते तळागाळामध्ये पोहोचलेले होते. हे सगळं तुटलेलं आहे आणि सगळ्यांना आता असं वाटते की याची गरज नाही काय. उलट आता परत एकदा याची फार मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झालेली आहे की जेव्हा कोरोनाचे लसीकरण भाग होता किंवा इतर कितीतरी गोष्टी होत्या, याच्यासाठी घरोघरी जाऊन लोकांना बाहेर काढून तिथपर्यंत नेऊन त्यांना ते सगळं लसीकरण करून आणून ही सगळ्यांची गरज आहे. म्हणजे असं नाही जाई नका लोकांची जातील. एका केरळमध्ये कोरोना जर असेल तर त्याचे दुष्परिणाम सगळ्या देशाला येऊन तिसरी लाट येऊ शकते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता अशा आहेत की ज्या आपण पूर्णपणे सोडून देऊन भागत नाही, त्याचा परिणाम सगळ्यांवरती होतो. ह्या ज्या सगळ्या आपत्ती येतात किंवा इतरही गोष्टी आहेत किंवा अगदी आर्थिक सुद्धा जेव्हा घोटाळे होतात त्याचे सगळे परिणाम सगळ्यांवरती दिसतात. म्हणून अशा वेळी सत्ताधारी जे आहेत त्यांच्या विरोधामधली दुसरी एक राजकीय भक्कम अशी फळी, प्रत्यक्ष त्याला कमी जास्त जागा मिळत आहेत, 2-4 राज्यात सत्ता आहे नाही, ही गोष्ट वेगळी, ती उभी राहिली पाहिजे आणि ती होताना दिसत नाही. काँग्रेसचं जे सध्याचं प्रत्येक ठिकाणचं जे ज्या पद्धतीचं चालू आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी सुधारण्याची
काँग्रेसींची बात सुधारण्याची ना, काँग्रेसींची बात सुलगली वात भांडणाची. काय म्हणू याला शहाणा की बुद्धू, कॅप्टननी सिद्धू पंजाबात. सचिन अशोक लागलेत टाळू, विखुरली वाळू राजस्थानी. छत्तीसगडात भूपेश बघेल, रुसून बसेल सिंहदेव. UPA बैठक बोलवे सोनिया, आल्हाद सफाया राहुलचा. ममता नेतृत्व गाजवे तोऱ्यात, घेई कोपऱ्यात काँग्रेसला. कांत डंगराहो काँग्रेसचा बैल, जीभ ज्याची सैल कृतीहीन, जीभ ज्याची सैल कृतीहीन. ह्याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्यक्ष नुसती बडबड करण्याच्या पेक्षा, संसदेत गोंधळ करण्याच्या पेक्षा या विरोधी पक्षांनी ठामठोक असा सामाजिक काहीतरी कार्यक्रम घेऊन, काहीतरी कृती घेऊन, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, काहीतरी कृती घेऊन लोकांमध्ये उतरलं पाहिजे, लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. जसं शासनाच्या एखाद्याला विरोध करतात, त्याच्या बरोबरीनं मी लसीकरणाचं परत उदाहरण देतो की ह्या सगळ्या विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांची पण ही जबाबदारी आहे की त्यांनी अगदी घरोघरी जाऊन हे लसीकरणाची मोहीम जास्त यशस्वी केली पाहिजे. त्याच्यातून तुम्ही कृतिशील आहात हे दिसेल आणि तुम्ही पण एक सत्ताधाऱ्यांना पर्याय आहे हा मेसेज सर्वसामान्य मतदारांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाईल आणि मग त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला या लोकशाही व्यवस्थेमध्ये एक तुमचं स्थान मिळवता येईल. अन्यथा सत्ताधारी जर निरंकुश झाले तर तो पण एक धोका लोकशाहीला आहेच.